संघर्ष केला, काँग्रेसला सत्तेवर आणलं आणि तेच डी.के. शिवकुमार आज राज्याचे मुख्यमंत्री झाले. हे आपल्या समोरचे उदाहरण आहे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा आपल्या सर्वांकडनं राहील की आता आपण संघर्षाची भूमिका घेतली पाहिजे. करो या मरो हा नारा 1942 मध्ये गांधीजींनी दिला. आता त्या नाऱ्याची पुनरावृत्ती करण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. इतकी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि फक्त एक फौजियाताईंनी जे या ठिकाणी शेवटचं त्यांचं भाषण संबोधना जे बोलले की एक क्लिअरिटी घेऊन आणि स्पष्टता घेऊन आपण आता लोकांमध्ये गेलं पाहिजे. हे जे फौजियाताईंनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये बोलल्या तेच मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की ती स्पष्टता घेऊन लोकांमध्ये आपण गेलं पाहिजे. अनेक लोक आपलेच चर्चा करतात की आता आपण किती दिवस एकत्र असं आहे, नंतर आता केव्हा आपलं एकत्रीकरण होणार, आपण एनडीएत जाणार का कुठं जाणार, हे आपलेच लोक चर्चा करतात. त्यामुळं या चर्चांना पूर्णविराम या निमित्तानं या 27व्या वर्धापनाच्या निमित्तानं यावा ही एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि हा पूर्णविराम जर या 27व्या वर्धापनाच्या निमित्तानं जर आपण आपल्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना जर देऊ शकलो तर मी या ठिकाणी दाव्याने सांगतो की उद्यापासूनच या ठिकाणी आपले सर्व कार्यकर्ते अतिशय ताकदीनं पुढच्या निवडणुकीच्या तयारी करता लागतील. हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याकडनं व्यक्त करतो. आणि जे येतील त्यांना सोबत घेऊन, जे नाही येतील त्यांना सोडून, परंतु परतीचे दोर वगैरे सर्व कापून ज्या पद्धतीनं कौंडाण्याची लढाई झाली, ज्या पद्धतीनं कौंडाण्या किल्ल्याची लढाई झाली होती, त्यावेळेला तानाजी मालुसरे हे कौंडाण्याचा किल्ला घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर शिवाजी महाराजांनी दिली होती. आपण हारून राहिलो होतो तो किल्ला, परंतु त्यावेळेला मराठे पैण्याच्या ह्याच्यामध्ये होते. परंतु तानाजी मालुसरेंनी परतीचा दोर कापून टाकला. मराठे द्वेषाने लढले आणि हारलेला कोंढाणा आपण जिंकला. हा इतिहास त्या निमित्तानं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये 2029ची सुद्धा विधानसभेची आणि पुढची निवडणूक ही त्यानिमित्तानं निश्चित आपण जिंकू हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब आपल्यासोबत आहे, साहेबांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे आणि तुमच्या सर्वांची साथ आहे. आणि येणारे दिवस हे निश्चित आपले आहे. ही खुणगाठ या ठिकाणी बांधू आणि उद्यापासूनच नाही आजपासून पुढच्या तयारीला लागू इतकंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.